चारित्र्याच्या संशयावरून धारदार कुऱ्हाडीने खून केल्याप्रकरणी शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं राहणारा पती सूर्यकांत महादेव शिंदे या आरोपीला जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी.बी. गुरव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तसेच 10,000 रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास 2 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। ही खुनाची घटना शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं 23 जून 2018 रोजी घडली होती। सूर्यकांत शिंदे याने पत्नी माधुरी शिंदे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर कुऱ्हाडीने डोक्यात, पाठीवर, खांद्यावर आणि हातावर वार करून खून केला होता। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी करून सूर्यकांत शिंदे याच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं। सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांनी काम पाहिलं। तसेच या प्रकरणी सरकार पक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले। त्यात पंच, पोलीस आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या। आरोपीने खुनानंतर स्वतः जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली होती। त्यामुळे त्याची कबुली पोलीस ठाण्याच्या डायरीतील नोंदी आणि पोस्टमार्टम अहवाल यानुसार हे पुरावे महत्त्वाचे ठरले। या खटल्यात आरोपीचा मुलगा बालसाक्षीदार शिवराज शिंदे आणि फिर्यादी मुलगी रेवा शिंदे यांची साक्ष निर्णायक ठरली। तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शहाजी निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभावती सावंत, PSI दिडबाग यांचे योगदान महत्त्वाचे ठरले। KK न्यूज साठी शिरोळहून कुणाल कांबळे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।